बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आरजेडीचा विजय होताना पाहायला मिळतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आहेत। कराड साहेब, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठा विजय त्या ठिकाणी मिळतोय। बिहारमध्ये विधानसभेचे निकाल हाती येत आहेत। आत्तापर्यंत जर कौल पाहिला तर जवळजवळ 194 195 जागा 243 पर्यंतच्यामध्ये आम्ही पुढे आहोत, एनडीए पुढे आहे। एकंदरीत निकाल नक्कीच भाजप आणि मित्रपक्षाच्या बाजून लागतोय। हा एकंदरीत जर कौल पाहिला, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी यांचं राज्यातलं असलेलं काम आणि ओव्हरऑल एनडीएवरचा विश्वास पाहता हा कौल मिळतोय। आम्ही खूप त्यामध्ये उत्साही आहोत, आनंदी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की असाच कौल प्रत्येक राज्यामध्ये लागेल। काँग्रेसची खूपच दारुण आणि वाईट अवस्था झाली आहे बिहारमध्ये, काय कारण वाटतं तुम्हाला? काँग्रेसची दारुण अवस्था म्हणजे काँग्रेसला नेमका विचाराचा मुद्दाच त्यांना समोर आणता आला नाही। मतचोरी हा विचाराचा मुद्दा होऊ शकत नाही। मतचोरी हा ओव्हरऑल देशाचा प्रश्न आहे आणि ते निवडणूक आयोगाचं काम होतं। त्यांनी भाजपवर कुठं टीका केली, त्यांनी टीका केली कोणावरती? निवडणूक आयोगावरती, आणि निवडणूक आयोग त्याचं काम करतोय। निवडणूक आयोगावर सुद्धा योग्य टीका केलेली नाही। निवडणूक आयोग म्हणतोय आम्हाला वोटर्स लिस्ट व्हेरीफाय करायची आणि मतदार याद्या अद्ययावत करायचा आहे, तर त्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि विरोधी पक्ष व्यत्यय आणतात। ह्याचा अर्थ त्यांना व्यवस्थेवरती विश्वास नाही आहे आणि फक्त काहीतरी बोलायचं आणि पुढं जनतेसमोर यायचं असा त्यांचा प्रश्न मला वाटतोय। म्हणून हे अत्यंत दारुण पराभव काँग्रेसचा झाला आणि विरोधी पक्षाचा पण झाला। अंबादास दानवे म्हणले की भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे, त्यामुळे असे निष्कर्ष आलेत। अंबादास दानवे आमचे महानगरपालिकेतले सहकारी मित्र आहेत, विरोधी पक्षनेते होते। त्यांच्याकडून अशा अपेक्षा नाही आहेत आणि जर त्यांच्या असं असेल, त्यांचा आरोप असेल सत्तेचा दुरुपयोग केला, तर अजूनही त्यांच्या मला वाटते त्यांची थोडी बुद्धी अजून महानगरपालिकेतलीच बुद्धी अशी मला वाटते। आता राज्य लेवलला काम करतायत, राज्य लेवलला गेल्यानंतर त्यांनी काय केलं आणि काय नाही हे बघायचं पाहिजे ना। आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये विविध विकासाची कामं होत आहेत, शेतकऱ्याला मदत दिली जाते आणि ह्याच्यावरती एकंदरीत जसं महाराष्ट्रामध्ये काम आहे त्याच्या काही चांगलं त्याच कंपॅरिझनमध्ये काम तिकडंसुद्धा काम आहे। म्हणून भाजपने केलेल्या कामाची ही पार्टी आहे आणि अंबादासजी आमचे मित्र आहेत आणि त्यांनी मोठ्या वक्तव्य केलं पाहिजे, छोटं वक्तव्य काय। तर हे होते भागवत कराड यांनी अंबादास दानवे यांच्यावरती बोचरी टीका केलेली आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।